वासुदेव हा महाराष्ट्रातल्या गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरचे अभंग गवळणी गाऊन दान मागणारा लोककलाकार. डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायामध्ये विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणं गुंडाळलेलं, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ, कमरेला पावा, मंजिरी अशी वाद्य आणि काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या आणि रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचं कडं, कपाळावर आणि कंठावर गंधाचे टिळे, हा असतो वासुदेवाचा वेश. वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक चालती बोलती संस्था आहे अशा शब्दात वासुदेवाचा गौरव केला जातो. वासुदेव आपल्या गीतातून जे तत्त्वज्ञान सांगतो त्यामध्ये दैववाद आहे. आपण चांगलं काम करीत राहायचं आणि आयुष्यात मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवाची जबाबदारी ईश्वरावर सोपवावी अशी वासुदेवाची जीवनदृष्टी आहे. वेळप्रसंगी हेरगिरी करून शत्रूंच्या गोटातल्या बातम्याही वासुदेवानं ऐतिहासिक प्रसंगांमध्ये मिळवल्या आहेत. मराठी संस्कृतीमध्ये वासुदेवांची परंपरा सुमारे 1200 वर्ष जुनी असावी असा अंदाज आहे. अनेक संतांच्या साहित्यात वासुदेवावरची रूपकं आढळतात. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी त्याला आणखीन प्रसिद्धीच्या झोतात आणलं. गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून ऐका, डोळे झाकुनी रात्र करू नका, काळ करीत बैसला असे लेखा, गा राम राम स्मरा आधी. वासुदेव हरी वासुदेव हरी, सकाळच्या पारी आली वासुदेवाची स्वारी, सीता सावली माना दान करी वासुदेवा, श्रीकृष्ण घ्या सखा नाही होणार तुला धोका, अशी वासुदेवाची विविध प्रकारची गीतं या महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आहेत. वासुदेव आला हो वासुदेव आला या गीताची मोहिनी आजही महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या मनावर आहे. दान पावलं बाबा दान पावलं, दान पावलं बाबा दान पावलं अशी आरोळी प्रत्येकाच्या कानावर पडली की प्रसन्नतेचा शिडकावा महाराष्ट्रातल्या अंगणांमध्ये होतो. सकाळच्या पारी हरिनाम बोला असं सांगत महाराष्ट्रामध्ये भक्तिभावाला रुजविणारी ही जमात आहे वासुदेव. जय हरी माऊली रामकृष्ण. इच्छेच्या झाडाला बांधलाय घोडा, घालून या घाव सारे बंध तोडा, नको रे उशीर वेळ फार झाला, गाव जागविता आली वासुदेवाची स्वारी, अशी एकाहून एक अवीट गोडीची गाणी या महाराष्ट्राच्या मराठीमध्ये वासुदेवावर लिहिली गेली आहेत. प्रत्येक घराच्या अंगणामध्ये अध्यात्माचा आणि भक्तिभावाचा सडा संमार्जन करणारा वासुदेव जरी भिक्षेकरी असला तरी त्याला भिकारी गणलं जात नाही, कारण त्याला भिक्षा वाढणं दान करणं हा धर्माचरणाचा भाग मानला जातो. पहाटेच्या वेळी रामकृष्णांचा नामघोष करीत दिवसाची सुरुवात वासुदेव आपल्याला प्रसन्नतेनं करून देतात. अनेक गृहिणी त्याला धान्य पैसे देतात. तो दानदात्याच्या वाडवडिलांचं नाव विचारतो आणि त्यांची नावं घेऊन महाराष्ट्रातील विविध देवतांना व संतांना ते दान दान पावलं असं गाणं म्हणून पोचतं करतो. पंढरपूरच्या विठ्ठोबारायाला, कोंढणपूरच्या तुक्काबाईला, जेजुरीच्या खंडोबारायाला, सासवडच्या सोपान देवाला, आळंदीच्या ज्ञानवा देवाला, देहूच्या तुकाराम बाबाला, शिंगणापूरच्या महादेवाला, मुंगी पैठणातल्या नाथ महाराजाला अशा सर्वांना वासुदेव दान पावल्याचं सांगतो. म्हणजे हे दान जरी वासुदेवाच्या हातात पडत असलं तरी वासुदेवाची भावना ते दान देवदेवतांना आणि संतांना पोचवण्याची असते. दाताही दान आपल्या वाडवडिलांच्या नावे देत असल्यामुळे दान देऊन स्वतःसाठी नव्हे तर आपल्या वाडवडिलांच्या पूर्वजांच्या इच्छा आकांक्षा सुफळ संपूर्ण व्हाव्यात अशी त्याची भावना असते. दान पावल्यानंतर वासुदेव बासरी वाजवतो आणि स्वतःभोवती गिरक्या घेतो. वासुदेव हा कृष्णभक्त असल्यामुळं त्यानं श्रीकृष्णाचा वेश घेतला असं वासुदेवाच्या पोशाखाचं स्पष्टीकरण अभ्यासकांनी दिलंय. वासुदेव ही संस्था म्हणजे लोकसंस्कृतीच्या क्षेत्रातला भागवत संप्रदाय आहे असं सुविख्यात अभ्यासक डॉक्टर राची ढेरे म्हणतात. वासुदेवाच्या गाण्यात कृष्णचरित्र, भक्तीची थोरवी, प्रपंच नीती
असे विषय येतात. अनेकदा साध्या सोप्या भाषेत ही गाणी वेदांताचाही बोध करतात. वासुदेव आणि त्यांचा व्यवसाय यांना असलेली परंपरा खूप थोर आहे. महानुभाव साहित्यात भिडी या नावाने वासुदेवाचा निर्देश आलेला दिसतो. ज्ञानदेवांनी तसेच नामदेवांनी वासुदेवावर रूपक केली आहे. गावोगावी भरणाऱ्या जत्रांमध्ये वासुदेव दिसतात. अनेक लोक नदीच्या पात्रात उभे राहून वासुदेवांना दान देतात. वेगवेगळ्या वासुदेवांची हक्काची वेगवेगळी गावं असतात आणि त्या गावात प्रत्येक वर्षी फेरी मारून ते दान आपल्या पदरात पाडून घेतात. विशेष म्हणजे ज्या गावात त्यांचा हक्क नसतो त्या गावात दान घेताना ते आपली मोरपिसांची टोपी घालीत नाहीत अशीही माहिती मिळाली. वासुदेव ही मराठी लोकसंस्कृतीतील सात्विक लोकभूमिका. पहाटेच्या वेळी गावात यायचं, रामप्रहरी लोकांना जाग करायचं, रामनामाचा महिमा गायचा आणि त्याच्या नावानं पोटासाठी दान मागायचं. वासुदेवाची वेशभूषा वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रबोधनाच्या कार्याला साजेशी आहे. त्यानं अविद्येला घालवून डोक्यावर मोरपिसांचा म्हणजेच श्रीविद्येचा टोप घातलाय. ज्ञान हे पूर्ण आहे. ते संपूर्ण विश्वाला व्यापून राहिलंय म्हणून त्याने पूर्ण ज्ञानाचा घोळदार अंगरखा अंगावर चढवलाय. भारतीय तत्वज्ञानात ब्रह्म माया प्रकृती पुरुष या जोड्या आढळतात. त्या जोडीतूनच विश्वाची निर्मिती होते. ज्ञानदेवांनी या प्रकृती पुरुषाला देवोदेवी या नावानं संबोधलंय. त्या वासुदेवानं त्या देवोदेवीची चिपळी हातात घेतली आहे. सात्विकतेचे प्रतीक म्हणून गळ्यात माळ, हातात टाळ आणि पायात चाळ बांधलाय. तो नादब्रह्माचा पावा वाजवतो आणि संतान घरचा वासुदेव भोग सांडून त्यागाचे दान मागतो. जीवाने काय दान मागितले असता जीवाचे कल्याण होईल हे सांगण्यासाठी तो घरोघरी जाऊन रामनामाचे दान मागतो. लोक दान घालतात आणि गिरकी मारून तो म्हणू लागतो, दान पावलं भीमाशंकरी महादेवाला, कोल्हापुरात महालक्ष्मी अंबाबाईला, पंढरपुरात विठुबारायाला, जेजुरीमध्ये खंडेरायाला, आळंदीमध्ये ज्ञानदेवाला, देवगावात तुकारामाला, पैठणमध्ये एकनाथाला, सज्जनगडी रामदासाला, दान पावलं सद्गुरू रायाला, दान पावलं जनता जनार्दनाला. वासुदेवांच्या या रूपातून सकल संतांनी भक्तीचं दान मागितलं आणि जीवनमुक्तीचा मार्ग दाखवला. मायेमुळे किंवा अज्ञानामुळे जीवाच्या मूळ सत्य स्वरूपावर आवरण घातलं जातं. मी आत्मा नसून मी देह आहे ही भावना बळावते. मग देहाच्या इंद्रियांच्या सुखासाठी जीव विषय वासनांच्या आहारी जातो. म्हणूनच भारुडातील वासुदेव सांगतो, या विषयामध्ये न गुंतता विषयावर ताबा मिळवून त्या परमात्म्याचं स्वरूप आठवा आणि मनामध्ये साठवा. आणि म्हणून वासुदेव म्हणतो, कर जोडोनी विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नको गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना. मानवी जीवनाचं श्रेष्ठत्व सांगताना वासुदेव म्हणतो, मानवी देह प्राप्त होणे हे दुर्लभ आहे. त्याच देहात जीवाचा उद्धार करता येतो आणि जीवनमुक्तीचा मार्ग गवसतो. म्हणून वासुदेव सद्गुरूंना शरण जाण्याची विनंती करतो. हेची माझी विनवणी जोडितो कर दोन्ही, शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. हेची माझी विनवणी जोडितो कर दोन्ही, शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. लोक हो, तुमचे विवेकाचे आणि सत्प्रवृत्तीचे दान सद्गुरूंना आणि आत्मरूपी परमात्म्याला पावलंय असं म्हणत तो गिरकी घेतो आणि म्हणू लागतो, दान पावलं दान पावलं दान पावलं दान पावलं. परळीमध्ये वैद्यनाथाला, औंढ्यामध्ये नागनाथाला, त्र्यंबकमध्ये महादेवाला, विष्णूमध्ये विष्णुसरला, उज्जैनमध्ये महाकालेश्वराला, शिर्डीमध्ये साईनाथाला, पुरीमध्ये जगन्नाथाला, काशीमध्ये विश्वनाथाला दान पावलं 12 ज्योतिर्लिंगाला. धर्म पावला पूर्वजांच्या नावानं तुमच्या हातून वासुदेवाला. बोला पुंडलिकवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. हरी माऊली रामकृष्ण. तुमचं नाव काय?
धर्म केला उजव्या हाताने पाची बोटाने नीलाताईनं दान पावलं पावलं जोशी कुळाचं पावलं हर हर गंगेला महादेवाला दान पावलं वासुदेवाला पंढरीमध्ये पांडुरंगाला अंगीमध्ये ज्ञानेश्वराला देहूमध्ये तुकोबारायाला दान पावलं वासुदेवाला जेजुरीच्या खंडेरायाला तुळजापूरच्या भवानी मातेला कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीला माहूरमध्ये रेणुका मातेला वणीमध्ये सप्तशृंगीला दान पावलं 3.5 पीठाला धर्म पावला वासुदेवाला परळीमध्ये वैजनाथाला हुंड्यामध्ये नागनाथाला त्र्यंबकमध्ये महादेवाला वेरूळमध्ये कृष्णेश्वरला उज्जैनमध्ये महाकालेश्वराला शिर्डीमध्ये साईनाथाला पुरीमध्ये जगन्नाथाला काशीमध्ये विश्वनाथाला दान पावलं 12 ज्योतिर्लिंगाला धर्म पावला नीलाताईच्या हातानं वासुदेवाला बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय हरी माऊली सुखीराव तुमचा परिवार सुखीराव शिराचा संवाचेर होऊन तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण हो रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी जय हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे हर हर गंगेला महादेवाला दान पावलं मुरारी परिवाराचं वासुदेवाला पंढरीमध्ये पांडुरंगाला अंगीमध्ये ज्ञानेश्वराला देहूमध्ये तुकोबारायाला दान पावलं वासुदेवाला जेजुरीच्या खंडोबाला तुळजापूरच्या भवानीला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला माहूरमध्ये रेणुका मातेला वणीमध्ये सप्तशृंगीला दान पावलं 3.5 पीठाला धर्म पावला मुरारी परिवाराचा वासुदेवा परळीमध्ये वैजनाथाला हुंड्यामध्ये नागनाथाला त्र्यंबकमध्ये महादेवाला वेरूळमध्ये कृष्णेश्वरला उज्जैनमध्ये महाकालेश्वराला शिर्डीमध्ये साईनाथाला पुरीमध्ये जगन्नाथाला काशीमध्ये विश्वनाथाला दान पावलं 12 ज्योतिर्लिंगाला धर्म पावला मुरारी परिवाराचा वासुदेवाला बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय हरी माऊली सुखीराव तुमचा परिवार सुखीराव शिराचा संवाचेर होऊन तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण हो रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी जय केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण जानकी वल्लभम राम नारायण जानकी वल्लभम कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम राधा के जैसे बुलाते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण जानकी वल्लभम कौन कहते हैं भगवान खाते नहीं माँ बेर शबरी के जैसे खिलाते नहीं माँ बेर शबरी के जैसे खिलाते नहीं अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण जानकी वल्लभम कौन कहते हैं भगवान नाचते नहीं तुम गोपियों के जैसे नचाते नहीं अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण जानकी वल्लभम कौन कहते हैं भगवान सोते नहीं माँ यशोदा के जैसे तुम सुलाते नहीं अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण जानकी वल्लभम रामकृष्ण